आपल्याकडे साड्यांचं भरपूर कलेक्शन असतं, पण या कलेक्शनमध्ये जर कोणती साडी आपण आवडीने नेसत असेल ना, तर ती म्हणजे काठपदर साडी. असंच काठपदर साडीचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामधली पहिली साडी बघा, सुंदर ब्लॅक कलरमध्ये साडी आहे. आता संक्रांत जवळ येत आहे. संक्रांतीसाठी ही ब्लॅक कलरची साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे. खूप सुंदर साडी आहे. मुनिया बॉर्डर पैठणी साडी आहे. या साडीच्या काठांवरती, पदरावरती किंवा साडीवरती सुंदर असं जरीचं काम आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे आणि कमी प्राईसमध्ये ही साडी तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे. क्वालिटी ही छान असल्यामुळे ही साडी थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे. 1700 ते 1800च्या रेंजमध्ये ही साडी तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे. आजच्या साडी कलेक्शन मधली नेक्स्टची साडी आहे ती तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. जर तुम्हाला काष्टा साडी नेसायला आवडत असेल, पण साडीचा काष्टा नेसणं थोडंसं अवघड जात असेल ना, तर ही रेडीमेड काष्टा साडी तुम्ही नक्कीच ट्राय करा. एकतर या साडीचा जो कलर कॉम्बिनेशन आहे ना, तेच मला खूप आवडलं. रॉयल ब्ल्यू कलर आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही काष्टा साडी आहे. कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज पीस येणार आहे आणि वेअर केल्यानंतर ही काष्टा साडी खूपच सुंदर दिसते. पदर अशा प्रकारे रेडीमेड येणार आहे. या साडीसाठी तुम्हाला फक्त एक पिन लागते. पॅन्टसारखी साडी वेअर करायची आहे. खूप सुंदर अशी रेडीमेड काष्टा साडी आहे. कोणत्याही लग्नासाठी, कार्यक्रमासाठी ही साडी तुम्ही आरामात वेअर करू शकता किंवा सणवारासाठी सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसते. शिवाय क्वालिटी खूपच सुंदर आहे आणि कमी प्राईसमध्ये म्हणजे 1100-1200 पर्यंत ही साडी तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे. यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत. ही साडी सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल. आता संक्रांतीसाठी अजून एक ब्लॅक कलरची साडी मी घेऊन आलेली आहे. मगाशी जी साडी दाखवली त्याच प्रकारची साडी आहे, फक्त काठ छोटे असणार आहे. ही सुद्धा मुनिया बॉर्डर पैठणी साडी आहे. या साडीचा जो कलर आहे ना, तो ग्रेइश ब्लॅक आहे. जेड ब्लॅक नाही तर ग्रेइश ब्लॅक कलर आहे आणि याचा ब्लाउज पीस हा अशा प्रकारे फुल वर्कवाला येणार आहे. जरीचं वर्क ब्लाउज पीस वरती येणार आहे. साडीवरती बुट्टे येणार आहे. छोटी बॉर्डर साडीला असणार आहे. वेअर केल्यानंतर ही साडी खूप सुंदर दिसते. शिवाय साडीची प्राइस सुद्धा अजिबात जास्त नाही. कमी प्राइसमध्ये ही साडी तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे. कारण जवळ आल्यामुळे ब्लॅक कलरच्या साड्या मोस्टली मी यामध्ये ऍड केलेल्या आहेत. नेक्स्ट वन जी साडी आहे ती सुद्धा ब्लॅक कलरमध्ये आहे. ही जी साडी आहे ती सुद्धा काष्टा साडी असणार आहे, तीही ब्लॅक कलरमध्ये. ब्लॅक कलरमधली काष्टा साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते. ही सुद्धा साडी तितकी सुंदर आहे. कमी प्राईसमध्ये जर तुम्हाला सुंदर अशी काष्टा साडी हवी असेल ना, तर या साडीसोबत तुम्ही नक्की जाऊ शकता. ब्रॉडमध्ये याचे काठ असणार आहेत, जरीचे काठ आहेत. कॉन्ट्रास्टमध्ये रेड कलरचे म्हणजे रेडिश मरून कलरचे याला काठ येणार आहेत आणि वेअर केल्यानंतर तुम्ही साडीचा लुक बघा. खूप सुंदर ही साडी नेसल्यानंतर दिसते. ही साडी नेसण्यासाठी सुद्धा फक्त एक पिन लागते आणि पॅन्टसारखी साडी वेअर करायची आहे. सध्या खूप छान छान प्रकारच्या काष्टा साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ट्रेंडिंगमध्ये आहेत, त्यामुळे या तुम्ही नक्कीच वेअर करून तुमचा लुक स्टायलिश बनवू शकता. आपली तब्येत जास्त असू द्या, कमी असू द्या, काहीही फरक पडत नाही. पण जर तुम्ही काष्टा साडी नेसली ना, तुम्ही त्यामध्ये रुबाबदार नक्कीच दिसता. त्यामुळे काष्टा साडी तुम्ही नक्की ट्राय करा. आता नेक्स्ट वन जी आहे ती आहे पैठणी साडी. ही साडी सुद्धा सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. या साडीमध्ये खूप छान छान कलर मिशोवरती अवेलेबल आहे. हा कलर जर आता स्टॉकमध्ये असेल ना, याची लिंक मी नक्की देईल. जर हा कलर स्टॉकमध्ये नसेल तर यामधल्या दुसऱ्या कलरची लिंक मी देणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन तुम्ही नक्की चेक करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्यांच्या लिंक तुम्हाला मिळणार आहेत. यावरती शाईन फक्त बघा, भिजट असा कलर आहे. खूप सुंदर असे जरीचे काठ आहेत आणि विशेष म्हणजे या साडीचा जो पदर आहे, काठ आहे ना, त्यावरती खूप छान शाईन आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, विदाऊट फिल्टर हा व्हिडिओ आहे. आजचे सगळे व्हिडिओ हे विदाऊट फिल्टर आहे. त्यामुळे जसे साडीचे कलर आहेत, जशी डिझाईन आहे ती तुम्हाला तशीच दिसणार आहे आणि रिसीव्ह झाल्यानंतर सुद्धा साडी तुम्हाला तशीच मिळणार आहे. आता ही जी तुम्ही साडी बघताय ना, पर्पल कलरमध्ये साडी आहे. अशा प्रकारच्या ज्या साड्या आहेत ना, सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. कारण या साडीचा जो पॅटर्न आहे तो थोडासा वेगळा आहे. तुम्ही बघताय कॉटन सिल्कमध्ये साडी असणार आहे. सॉफ्ट साडीचं फॅब्रिक आहे आणि साडीला जी बॉर्डर आहे ना, ती जरीमध्ये आहे. ही प्रिंट अजिबात नाही, तर जरीमध्ये खूप नाजूक असं वर्क साडीच्या बॉर्डरवरती केलेलं आहे. पदर सुद्धा किती सुंदर आहे बघा. पदराला टेसल्स येणार आहेत. मधल्या बाजूला साडी प्लेन असणार आहे. वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला मोठे काठ येणार आहेत आणि बुट्ट्यांसाठी ब्लाउज येणार आहे. खूप सुंदर साडी आहे. यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळून जातील. सगळेच कलर खूप सुंदर आणि भिजट आहेत आणि अफोर्डेबल प्राइसमध्ये या साड्या मिशोवरती अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न सुद्धा मिळतील. पण ही साडी मला खूप आवडली. हा पॅटर्न मला खूप आवडला, त्यामुळे ही साडी मी बाय केलेली आहे. कलर खूप सुंदर आहे. रिअलमध्ये जेव्हा तुम्हाला साडी दिसेल ना, तुम्ही वाव बोलणार तितका सुंदर या साडीचा कलर आहे. आता नेक्स्ट वन सुद्धा पैठणी साडी असणार आहे. जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल ना, तर ही न्यूली लॉन्च झालेली पैठणी साडी तुम्ही नक्की ट्राय करा. ही सुद्धा मुनिया बॉर्डर पैठणी साडी आहे. पदर बघा, भरजरी मोराचं नक्षीकाम पदरावरती येणार आहे. या साडीचं जे फॅब्रिक आहे, पैठणी साडीपेक्षा थोडंसं वेगळं असणार आहे. कॉटन सिल्क मिक्स असं याचं फॅब्रिक येणार आहे. थोडंसं ट्रान्सपरंट फॅब्रिक आहे. पण या ट्रान्सपरंट फॅब्रिकमुळेच ही साडी नेसल्यानंतर अतिशय रिच दिसते. ही साडी मी मला ठेवून घेतलेली आहे. इतकी सुंदर साडी आहे. साडीचा लुक बघा. ज्या साड्यांचे कलर हे खूप जास्त डार्क असतात, खूप बटबटीत असतात,
त्या साड्यांपेक्षा असे डिसेंट पेस्टल कलर जे असतात ना, ते नेहमीच वेअर केल्यानंतर किंवा नेसल्यानंतर खूप जास्त रिच दिसतात, रॉयल दिसतात. अशाच कलरची ही साडी आहे आणि ग्रे कलर सगळ्याच कलरवरती खूप उठून दिसतो. त्यामुळे हा ग्रे कलर तुमच्याकडे असायलाच हवा आणि पैठणी साडीमध्ये ग्रे कलर तर मार्केटमध्ये तुम्हाला अजिबात मिळणार नाही. इतका सुंदर हा कलर आहे. त्यामुळे ही साडीसुद्धा मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल. आता जर तुम्हाला त्याच काठपदर साड्या, पैठणी साड्या किंवा पार्टीवेअर साड्या नेसून कंटाळा आला असेल आणि डेली वेअरसाठी एखादी सिंपल सोबत साडी तुम्हाला हवी असेल, जी की कॉटन सिल्क फॅब्रिकमध्ये असेल ना, तर ही साडी तुम्ही नक्की पर्चेस करा. या साडीचे जे काठ आहेत तेच मला खूप आवडले. चॉकलेटी कलरमध्ये काठ असणार आहेत. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि मधल्या बाजूला सुंदर असं फ्लोरलचं प्रिंट येणार आहे. पदराला सुंदर टेसर्स येणार आहेत. ही रिच दिसणारी साडी तुम्ही नक्की बाय करा. खूप सुंदर साडी आहे. आता नेक्स्टची साडी आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय. ही साडी, या साडीची रील जेव्हा मी Instagramवरती पोस्ट केली ना, खूप महिलांना ही साडी प्रचंड आवडली. एकतर या साडीचं कलर कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे, युनिक आहे. ब्लॅक कलर आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे. राणी पिंक कलरमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये साडीला काठ असणार आहेत आणि ही साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसते. अतिशय रिच ही साडी नेसल्यानंतर दिसते. ही साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करील. हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना, तेच खूप सुंदर दिसतं. असं व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा रिअलमध्ये जेव्हा तुम्ही बघाल ना, तेव्हा ही साडी अतिशय सुंदर दिसते. ही साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करील. आता नेक्स्ट वन जी साडी आहे ना, ती अतिशय कमी प्राईजमध्ये आहे. 700-800 रुपयाला ही साडी तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला कमी प्राईजमध्ये एखादी सुंदर अशी सिल्कची साडी हवी असेल, तर ही साडी तुम्ही नक्की बाय करू शकता. आपल्या सगळ्यांच्याच घरी नेहमी पाहुणे येत असतात आणि जे कोणी आपल्याकडे नव्याने येतात त्यांना साडी नेसवण्याची आपल्याकडे पद्धत असते. अशा वेळी जर तुम्ही अशा प्रकारची साडी त्यांना नेसवली ना, खरंच ते खुश होणार आहेत. कारण कमी प्राईजमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह दिसणारी ही साडी आहे. त्यामुळे जर तुम्हाला नेसवण्यासाठी साडी हवी असेल ना, तर ही साडी तुम्ही नक्कीच बाय करू शकता. आता जी साडी मी तुम्हाला दाखवणार आहे ना, ही साडी, या साडीची रील शूट करताना लाईट थोडीशी ब्राईट झाली. त्यामुळे या साडीचा जो ॲक्चुअल कलर आहे ना, तो व्हिडिओमध्ये दिसत नाहीये. पण ही साडी जेव्हा तुम्ही रिअलमध्ये बघाल ना, खूप सुंदर असा डीप याचा कलर आहे. याचा जो कलर आहे तो लेव्हेंडर पिंकिश मिक्स असा कलर असणार आहे. सुंदर असे गोल्डन कलरचे ब्रॉडमध्ये याला काठ येणार आहेत. खूप सुंदर साडी आहे. ही साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करील. कमी प्राईसमध्ये खूप सुंदर साडी आहे. याचं जे फॅब्रिक आहे ते मला खूप आवडलं. चापून-चुपून साडी नेसली जाते. भरजरी साडीचे काठ असणार आहेत आणि वरच्या बाजूला खूप सुंदर असे मोठे काठ आहेत. त्यामुळे सिंगल पिन करा किंवा साडी पिनअप करा. दोन्ही प्रकारे साडी खूप सुंदर दिसते. आता ही जी साडी आहे ना, ती बनारसी पॅटर्नमध्ये साडी असणार आहे. या साडीचं जे फॅब्रिक आहे तेच खूप युनिक आहे. वेल्वेट सारखं या साडीचं फॅब्रिक आहे. खूप छान अशी भिजट शाईन साडीवरती असणार आहे. या साडीचा जो कलर आहे ना, तो चॉकलेटी कलर आहे आणि मरून कलरचे रेडिश काठ साडीला दिलेले आहेत. साडीचा भरजरी पदर आहे. सुंदर असे टेसर साडीला असणार आहे. ते वेअर केल्यानंतर साडी खूप सुंदर दिसते. ही साडी सुद्धा मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल. यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा आहेत. सगळेच कलर हे भिजट कलर असणार आहेत. त्यामुळे सगळेच कलर तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत. खूप सुंदर साडी आहे. लग्नासाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी ही साडी तुम्ही नक्कीच वेअर करू शकता. आता ज्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्या सगळ्या साड्या कमी प्राईजमधल्या आहेत. जर कमी प्राईजमध्ये तुम्हाला छान अशी साडी हवी असेल ना, तर या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ही येलो कलरची साडी असेल किंवा नेक्स्ट वनची तुम्हाला दाखवते ही रेड कलर आणि ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशन मधली साडी असेल. नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला लाईट वेट आणि सिंपल अशा कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असेल ना, तर ही काठपदरमध्ये कॉटनची साडी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप जास्त सॉफ्ट याचं फॅब्रिक आहे आणि अतिशय नाजूक डिझाईन साडीवरती असणार आहे. नेक्स्ट वनची साडी आहे ती सुद्धा अफोर्डेबल आहे. ही ग्रे कलर आणि ब्लू कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये साडी आहे. याचं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं. त्यामुळे ही साडी मी बाय केलेली आहे. पूर्ण साडीवरती सुंदर असं प्रिंट केलेलं आहे. युनिक साडी आहे. खूप सुंदर आहे. आता नेक्स्ट वन जी साडी आहे ती सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल. या साडीचा जो कलर आहे तोच मला खूप आवडला. पर्पल कलर असणार आहे. साडीचे काठ बघा. खूप सुंदर अशी डिझाईन काठांवरती असणार आहे. सुंदर असं सिल्कच्या थ्रेडमध्ये वर्क साडीच्या बॉर्डरवरती येणार आहे आणि साडीमध्ये अशा प्रकारच्या बुट्ट्या येणार आहेत. खूप सुंदर असा कॉन्ट्रास्टमध्ये बुट्ट्यांचा ब्लाउज पीस यासोबत आलेला आहे. फॅब्रिक जे आहे ते प्युअर कॉटनमध्ये असणार आहे. चापून-चुपून साडी नेसली जाते. या साडीचा जो कलर आहे तो भिजट कलर आहे. खूप सुंदर साडी आहे. यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळून जातील. शिवाय कमी प्राईजमध्ये म्हणजे 1200च्या आतमध्ये ही साडी तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे. स्टोनची साडी आहे ती बनारसी सिल्कमध्ये साडी असणार आहे. या साडीचा जो कलर आहे तो पिस्ता कलर असणार आहे. पूर्ण साडीवरती सुंदर असं जरीचं काम केलेलं आहे आणि साडीला खालच्या बाजूला काठ बघा. किती सुंदर असं काठ खालच्या बाजूला असणार आहे. साडी नेसल्यानंतर खूप सुंदर ही साडी दिसते. तुम्हाला काठपदर साडीमध्ये तेच रंग ट्राय करून कंटाळा आला असेल ना, तर हा युनिक कलर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर आणि रिच ही साडी नेसल्यानंतर दिसते.
कोणत्याही कार्यक्रमासाठी, सणांसाठी ही साडी तुम्ही आरामात वेअर करू शकता. विशेष म्हणजे कोणत्याही स्किन टोनवरती ही साडी उठूनच दिसते. तुमचा रंग सावळा असू द्या किंवा गोरा असू द्या, दोन्ही स्किन टोनला ही साडी खूपच सुंदर दिसते. आता नेक्स्ट वन जी साडी आहे ना, ती मला खूप आवडली. जर तुम्हाला अशा प्रकारच्या येलो कलर आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमधल्या साड्या आवडत असेल ना, तर ही साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता ही साडी जर स्टॉकमध्ये असेल ना, याची लिंक मी नक्कीच देईल. मस्टर्ड येलो कलरमध्ये साडी आहे आणि बॉटल ग्रीन कलरमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये याला काठ असणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये त्याला ब्लाउज पीस येणार आहे, जो की ग्रीन कलरमध्ये आहे. यावरती मी वेगळा ब्लाउज वेअर केलेला आहे. साडी नेसल्यानंतर ही साडी खूप सुंदर दिसते. एकतर या साडीचा जो पदर आहे तोच खूप वेगळ्या पॅटर्नचा आहे, त्यामुळे ही साडी मी बाय केलेली आहे. ही साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल. खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे. नेसल्यानंतर सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसते. जर तुम्हाला ट्रॅडिशनलमध्ये एखादा लुक करायचा असेल ना, जसे की काष्टा साडी नेसायची असेल, तर ही साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. खूप सुंदर साडी आहे. यामध्ये हा सिंगल कलर अवेलेबल आहे. यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार नाहीत. नेक्स्ट म्हणजे साडी आहे, ती सुद्धा बनारसी सिल्कमध्ये साडी असणार आहे. पूर्ण साडी ही वर्कमध्ये असणार आहे. सिल्कचं वर्क पूर्ण साडीवरती आहे. भरजरी साडी येणार आहे पर्पल कलरमध्ये आणि गोल्डन कलर, सिल्वर कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे. सध्या अशा प्रकारच्या साड्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. ब्लाऊज बघा, सिंपल सोबर असा पर्पल कलरमध्ये ब्लाऊज येणार आहे. याचा ब्लाऊज जेव्हा तुम्ही स्टिच करून घ्याल ना, ही साडी खूपच सुंदर दिसणार आहे. भरजरीमध्ये एखादी साडी तुम्हाला हवी असेल ना, तर ही साडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा मिशोवरती अवेलेबल आहेत, पण हा पर्पल कलर मला खूप आवडला. पूर्ण साडीवरती जरीचं काम असल्यामुळे ही साडी खूप हेवी दिसते. जर तुम्हाला हेवी लुक करायचा असेल, तर या साडीसोबत तुम्ही नक्कीच जाऊ शकता. आता नेक्स्ट वन जी आहे, ती सुद्धा पैठणी साडी आहे. खूप सुंदर याचा कलर असणार आहे. मुनिया बॉर्डर पैठणी साडी आहे. मगाशी जी साडी मी तुम्हाला दाखवली त्याच पॅटर्नमध्ये ही साडी असणार आहे. थोडासा वेगळा पॅटर्न आहे. पदर बघा, भरजरी पदर येणार आहे. छोट्या-छोट्या बुट्ट्यांचं काम साडीवरती आहे. साडीला शाईन असणार आहे. फुल वर्कवाला ब्लाउज यासोबत आलेला आहे. जरीचं वर्क पूर्ण ब्लाउज पीस वरती येणार आहे. त्यामुळे ब्लाउज स्टिच केल्यानंतर ही साडी खूपच सुंदर दिसणार आहे. या साड्या सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत, कारण सिंपल सोबर आणि अतिशय रिच या साड्या नेसल्यानंतर दिसतात. त्यामुळे ही सुद्धा साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल. आता हा कलर जर अवेलेबल असेल, तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. यामध्ये दुसरा कलर असेल, तर त्याची लिंक मी देईल. आता ही जी आहे ती कॉटन सिल्कमध्ये साडी असणार आहे. आता बऱ्याच अशा स्त्रिया असतात, की त्यांना कॉटनच्या साड्या नेसायला खूप आवडतं. त्यामुळे ही साडी मुद्दामून या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे. कॉटन सिल्कमध्ये साडी असणार आहे. पॅरेट कलरमध्ये आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे. मला ही साडी खूप आवडली, कारण या साडीचा जो कलर आहे तो थोडासा वेगळा आहे. जर तुम्हाला सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल, रिच दिसायचं असेल ना, तर ही कॉटनची साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. शिवाय अफोर्डेबल प्राइसमध्ये ही साडी तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे. यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा आहेत. सगळेच लाईट कलर असणार आहेत. यामध्ये डार्क कलर अवेलेबल नाही, तर लाईट कलर यामध्ये अवेलेबल आहेत. आता नेक्स्ट वन जी साडी आहे, ती सुद्धा तितकी सुंदर आहे. जर तुम्हाला वेगळ्या पॅटर्नमध्ये कॉटन सिल्क साडीमध्ये काठपदर साडी हवी असेल, तर या 2 कलरच्या काठांची साडी तुम्ही नक्की ट्राय करा. कलर आणि ब्ल्यू कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे. या साडीचं जे फॅब्रिक आहे ना, ते कॉटन टिश्यू मिक्स असं फॅब्रिक असणार आहे आणि सिल्कमध्ये याला कॉन्ट्रास्टमध्ये रेड कलरचा ब्लाउज पीस आलेला आहे. नेसल्यानंतर ही साडी खूप सुंदर दिसते. या साडीचा जो कलर आहे तो ऑफ व्हाईट कलर असणार आहे आणि ब्ल्यू कलर आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये याला काठ येणार आहेत. खूप सुंदर आणि युनिक पॅटर्नची साडी आहे. ही सुद्धा साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. अशा ज्या साड्या असतात ना, त्या नेसल्यानंतर खूप जास्त रिच दिसतात. शिवाय या साडीला थोडीशी ट्रान्सपरन्सी असल्यामुळे ही साडी अजूनच रिच दिसते. पैठणी साड्या आपण सगळ्याच नेसतो, पण पैठणी साडीमध्ये लाल, पिवळे, हिरवे कलर तर सगळ्यांकडेच असतात. पण हा रिच दिसणारा डिसेंट कलर तुम्ही नक्की ट्राय करा. ही जी साडी आहे ती काठपदर साडी आहे, पण या साडीचा जो कलर आहे तोच मला खूप आवडला. पिस्ता कलर आहे. खूप लाईटवेट याचं फॅब्रिक आहे. नेसल्यानंतर साडी चापून चुपून नेसली जाते. याची शाईन फक्त बघा. सुंदर असा पिस्ता कलर आणि त्यावरती गोल्डन कलरची टिंट असणारी शाईन असणार आहे आणि गोल्डन कलरचे त्याला काठ असणार आहेत आणि पदर असणार आहे. टेसल सुद्धा येणार आहेत पदराला. खूप सुंदर साडी नेसल्यानंतर दिसते. ही साडी अतिशय रिच आणि रॉयल आहे. शिवाय कॉन्ट्रास्टमध्ये या साडीला ब्लाउज पीस सुद्धा येणार आहे. तुम्ही बघू शकताय, जसा पदर आहे तशाच प्रकारचा ब्लाउज पीस यासोबत आलेला आहे आणि नेसल्यानंतर ही साडी किती सुंदर दिसते बघा. लाईटमध्ये थोडीशी ही साडी लाईट दिसते, पण रिअलमध्ये अतिशय डीप असा या साडीचा कलर असणार आहे. ही साडी जर आता अवेलेबल असेल तर याची लिंक मी नक्कीच देईल. पैठणी साडीमध्ये, काठपदर साडीमध्ये चॉकलेटी कलर शक्यतो मार्केटमध्ये मिळत नाही. खूप शोधून सुद्धा तुम्हाला हा कलर मिळणार नाही, पण हा जो कलर आहे ना, तो अतिशय वेगळा आहे आणि वेअर केल्यानंतर सगळ्यांपेक्षा वेगळा नक्कीच दिसणार आहे. चॉकलेटी कलरमध्ये साडी आहे आणि त्यावरती ग्रीन कलरची टिंट आहे. खूप सुंदर हे कलर कॉम्बिनेशन आहे आणि या साडीच्या या कलरमुळेच ही साडी मी बाय केलेली आहे. पदर हा भरजरीमध्ये येणार आहे. मगाशी जी साडी मी तुम्हाला दाखवली ना, तशी जी साडी आहे, फक्त या साडीचा कलर खूपच सुंदर आहे. बांधणीच्या साड्या ज्या आहेत ना, सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि बांधणीमध्ये जर अशा प्रकारची साडी असेल ना, तर विचारायलाच नको. या साडीचा जो कलर आहे आणि फॅब्रिक आहे ना, तेच मला खूप आवडलं. पिंक कलर, रेड कलर, ऑरेंज कलरच्या
कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे आणि ट्रस्ट मी गाईज नेसल्यानंतर ना ही साडी जबरदस्त दिसते. या साडीवरती शाईनच इतकी सुंदर आहे ना, रात्रीच्या वेळी किंवा दुपारी सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसणार आहे आणि साडीचे जे काठ आहेत ते भरजर येणार आहेत. खूप सुंदर शाईन साडीच्या काठावरती असणार आहे आणि पूर्ण साडीवरती छान असं च्या बुट्ट्या येणार आहेत. या साडीमध्ये आता कलर ऑप्शन सुद्धा आलेले आहेत, पण हा कलर खूपच फ्रेश दिसतोय. त्यामुळे हा कलर मी बाय केलेला आहे. शिवाय अफोर्डेबल प्राइसमध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 1-2 साड्या सोडल्या तर सगळ्या साड्या 1200च्या आतमधल्या असणार आहेत. त्यामुळे याच्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे. तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. आता जर तुम्हाला काठपदर साडीमध्ये सुंदर असा कलर कॉम्बिनेशन ट्राय करायचं असेल ना, तर ही साडी तुम्ही नक्की ट्राय करा. बघा या साडीचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते बॉटल ग्रीन कलर आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे. काठपदरमध्ये साडी असणार आहे. बनारसी सिल्कमध्ये साडीचं फॅब्रिक असणार आहे आणि नेसल्यानंतर ही साडी खूप सुंदर दिसते. स्पेशली जर तुमचा कलर हा थोडासा फेअर असेल ना, तर फेअर टोनला ही साडी अगदी उठून दिसणार आहे. कारण बॉटल ग्रीन कलर हा खूपच सुंदर दिसतो. सुद्धा साडी अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. या साडीमध्ये हा सिंगल कलर अवेलेबल आहे. ही साडी सुद्धा तुम्ही नक्की बाय करू शकता. जर तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी, लग्नासाठी काठपदर साडी हवी असेल ना, तर ही साडी सुद्धा मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल. जी साडी मी तुम्हाला दाखवणार आहे, ही साडी मी जेव्हा रील Instagramवरती पोस्ट केलेली ना, प्रचंड ही साडी सगळ्यांना खूप आवडली. इतकी ही सुंदर साडी आहे. कॉटन सिल्कमध्ये साडी असणार आहे. प्लेन साडी आहे. अतिशय रिच साडी आहे. या साडीचा आता मी ब्लाउज पण स्टिच करून घेतलाय आणि ब्लाउज स्टिच केल्यानंतर तर ही साडी अजूनच सुंदर दिसते. कारण या साडीला थोडीशी ट्रान्सपरन्सी आहे आणि कॉटन सिल्कमध्ये या साडीचं फॅब्रिक आहे. खूप सुंदर साडी आहे. या सगळ्या साड्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय बाय. कीप वॉचिंग.